एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना तिथं वातावरणीय बदल सुद्धा होत आहेत। महाराष्ट्रात तीव्र उन्हाळा सुरू झालाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यात कमाल तापमान 45 अंशापार पोहोचलंय। प्रसंगी काही ठिकाणी 47 अंशापार तापमान गेलेलं आहे। विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत घराबाहेर पडणं टाळा। भरपूर पाणी प्या। लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या असं आवाहन आहे। तापमान आपण पाहतोय आजचं अमरावतीमध्ये 46 अंश सेल्सिअस, अकोल्यामध्ये 45, नागपूरमध्ये 44, यवतमाळमध्ये 44 तर चंद्रपूर 43 अंश सेल्सिअस। वर्ध्यामध्ये सर्वाधिक तापमान आजचं नोंदवण्यात आलंय 47 अंश सेल्सिअस। गडचिरोलीत 42, भंडारामध्ये 42, गोंदियात 41 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 41 अंश सेल्सिअस। लातूरमध्ये 42 अंश सेल्सिअस, नांदेडमध्ये 41, परभणीत 40, बीडमध्ये 40 तर तुलनेनं धाराशिवमध्ये काहीच कमी 39 अंश सेल्सिअस। धुळ्यामध्ये 42, नंदुरबारमध्ये 41, जळगावमध्ये 43, नाशिकमध्ये 38 तर पुण्यात 36 अंश सेल्सिअस। सोलापूरमध्ये 42, सांगलीमध्ये 38, सातारामध्ये 35, कोल्हापूरमध्ये 34 अंश सेल्सिअस तर मुंबईत काल इतकंच तापमान 33 अंश सेल्सिअस। जैसा कि हम कल की बात करें, नागपुर और वर्धा का जो तापमान है कल 10 सालों में अधिकतम रिकॉर्ड किया गया है। तो जैसा कि मौसम विभाग के द्वारा आज जो पूर्वानुमान जारी किए गए हैं वो अगले आने वाले 5 से 7 दिनों तक स्थितियां ऐसी बनी रहेगी। तापमान से कुछ खास राहत मिलने की उम्मीद नहीं जताई जा रही है। तापमान जो अधिकांश क्षेत्रों में तापमान जो 45 या 46 और कुछ जगहों पे तापमान जो 47 या उससे ऊपर जाने की संभावना बनी हुई है। और इसको देखते हुए अभी कुछ जिलों को रेड अलर्ट पे और साथ साथ कुछ जिलों को ऑरेंज एवं येलो अलर्ट पे भी रखा गया है। विदर्भात सुद्धा वातावरण कोरडे असल्यामुळे आणि सूर्यप्रकाश भरपूर असल्यामुळे उष्णतामान वाढत आहे आणि हे काल अमरावतीचे उष्णतामान हे 46.8 डिग्रीवर पोहोचले होते। तसेच वर्ध्याचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।